नव्हतो, पण खरी परिस्थिती आता सांगावं लागते. नेत्यासाठी बाटलीनं रक्त देणारे तुम्ही आम्ही, सर नेत्यासाठी बाटलीनं रक्त देणारे तुम्ही आम्ही, आपला सगळा समाज ह्या सरकारच्या पाठीमागं ठामपणे राहिला. पण आज मला एक खंत वाटते, कुठे गेले नेते, कुठे गेले आमदार, कुठे गेले खासदार, कुठे गेले मंत्री? खरं सर आमच्यावर आता कोणी नाही. एक खरं बघायला गेलं तर आमच्यासाठी आता लढणारा एक संघर्ष योद्धा म्हणजे सर आमची एक शेवटची आशा म्हणजे तुम्ही दोघं आहेत. आणि समोरचं जे माकड आहे ते माकड काय म्हणतंय, मी वाघ आहे, मी असा आहे तसा आहे. खरं बघायला गेलं तर पिक्चरचे डायलॉग मारायला ते पाटील एकदम भारी माणूस आहे. अरे डायलॉग आम्हालाही मारता येतात. माझं म्हणणं काय ते मी 2 मिनिटात सांगतो. मला एक सांगायचंय, माना कि तू शेर है अपने जंगल का, माना कि तू शेर है अपने जंगल का, लेकिन हम भी वो शिकारी है तुझे तेरे जंगल में आके ठोक देंगे. मला तुम्हाला एवढं सांगायचंय की आता मी बोलायलो मध्ये सुद्धा मस्तकाला मुंगी जायले, पण कसं असतंय माहितीये का, ओबीसी समाज हा शेवटपर्यंत संघर्ष करणारा असते. बाबासाहेबाला मानणारा ओबीसी समाज आहे, फुले शाहू आंबेडकराला मानणारा ओबीसी समाज आहे. आणि खरं बघायला गेलं तर मी आज 2 वर्ष झालं सर तुमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे मी एवढा शांत झालोय. आणि कसं बोलायचं काय बोलायचं ही तारतम्यता आम्हाला आहे. अरे माणुसकी सोडून आम्हाला सुद्धा तुमची इज्जत काढता येते, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचे जरी वारस नसलो तर आम्ही तर विचाराचे वारसदार आम्ही आहोत. आम्हाला कोणाच्या माया बहिणीवर कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यावर जाऊन टीका करणं पहिलंही आम्हाला जमलं नाही आणि याच्या पुढे सुद्धा आम्हाला जमणार नाही. पाटील साहेब तुम्हाला कुठं जायचंय तिथं जा, पण याच्यानंतर मला तुम्हाला सांगायचंय आणि त्याच्या चेल्याच्या पटायला तर एक सांगायचंय, हरामखोरांनो तुम्ही जर तुमची अवकाश सोडून जर आमच्या हाके साहेबाला जर बोलणार असाल तर तुम्ही जीप काय हाणता चालेल, तुमचे टंगडे सुद्धा नका आम्ही जीवन ठेवणार नाहीत. मला बोलण्यासारखं खूप आहे, पण सर मला एक सांगतो, इथं कार्यक्रम भले तुम्ही ना 100-200च्या आकड्यामध्ये असताल, मी तुम्ही आयोजक असताल त्या आयोजकाला मी खरं धन्यवाद देतो. मी काल सोबत होतो सरांच्या. हा कार्यक्रम चलत ठरलेला आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येनं आलात. आणि आताच आमचे महाराज म्हणले ओबीसीचा एक मावळा 500-500ला भारी पडतंय. खरं एक सांगू काय, याच्या पुढे एक इतिहास होणार आहे. जसं म्हणतात ना भीमा कोरेगावला 500 महाराजांनी 25,000 कापले, तसा इतिहास होईल. आता ह्याच्या पुढचं मी बोलत नाही, त्या पद्धतीनं मला ही बैठक त्या पद्धतीनं मला न्यायची नाही. पण मला सांगायचंय पाटील साहेब तुम्ही समजून घ्या. आणि मराठा समाजाला मला एक सांगायचंय, तुम्ही जे आम्हाला म्हणताय ना आम्ही तुमचा लहान भाऊ आहे, अरे मग आमच्या ताटातलं खाऊ नका ना. आता 400-500 वर्षापूर्वी मागासलेला आमचा समाज आता कुठं तरी नोकरीला लागत होता आणि तुम्ही आमच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम करताय. तुम्हाला वाटत असाल हा ओबीसी समाज शांतपणे बघतय बोलतय, पण ज्यावेळेस रोडवर येईल ना तुम्हाला पळताभूत केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जे आम्हाला सांगताय ना मुंबई जाम करू हे जाम करू, तुम्हाला काय जाम करायचं ते जाम करा, पण सर तुमच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्र जाम करण्याचं काम हे ओबीसी समाज इथं करणार आहे. त्याच्यामुळं मी जाता एवढं तुम्हाला सांगतो, गाफील राहू नका. आणि मी एक सांगतो, माईचान सांगतो, मेलात तरी चालेल पण तुम्ही गांडूची अवलाद म्हणून जगू नका. कारण आयुष्यभर मी एक सांगतो, आयुष्यभर तुम्ही याच्या त्याच्या आपण मला माहित आहे आपण 18 पगड जातीमधला समाज आहे, आपल्याला एक व्हायला वेळ लागणार आहे. पण जेव्हा आपण एक होऊ ना तेव्हा हे हरामखोराची अवलाद शेवटपर्यंत घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही. एवढं मला तुम्हाला सांगायचंय. काय अरे तुम्ही 18 पगड जातीचे असताल, पण तुम्हाला मी एक सांगतो, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर निघताल ना तेव्हा तुम्ही जात म्हणून बाहेर निघू नका. तुम्ही एक ओबीसी म्हणून आणि ओबीसीचा एक संघर्ष योद्धा म्हणून बाहेर निघा, तरच हे आरक्षण टिकल. नसता आता हे सर सांगणार आहेत आरक्षण तर गेल्यातच जमा आहे, पण कुठंतरी राहिलं सायला आरक्षण हे टिकलं पाहिजे. इथून पुढच्या भविष्यामध्ये आपल्या पिढ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. अरे येणारी पिढी तुम्हा आम्हाला विचारण, हे जेव्हा पाटलाची अवलाद आपल्या आरक्षणामध्ये येत होती तेव्हा तुम्ही काय करीत होते, तर तुम्ही आम्ही म्हणलं पाहिजे अरे भले आमच्यानं काही नाही झालं पण रोडवर येऊन आम्ही हाके साहेबासोबत आणि वाघमारे साहेबासोबत लढण्याचं काम केलं. हे सांगण्यासाठी आज बीड जिल्ह्यामध्ये आलोय आणि एवढं बोलतो आणि थांबतो. ओबीसी एकजुटीचा हाके साहेब तुम संघर्ष करो. अरे तुमचा आवाज काय संघर्ष करो म्हणायला तुम्हाला लाज वाटायली. हाके साहेब तुम संघर्ष करो, हाके साहेब तुम संघर्ष करो, वाघमारे साहेब तुम संघर्ष करो.
आणि याच्यानंतर सांगतो सर, तुम्ही काय एकटे म्हणून समज नका, मला माहिती आहे सरांना काय त्रास होत आहे ते, पण एवढं सगळं तुम्हाला लेकरं बाळ आहेत, सरांना नाहीत का? तुम्हाला माया बहीण आहेत, सरांना नाहीत का? अरे सगळं घरदार रोडवर ठेवून हे आज बाबा तुमचं आमचं लेकराचं आरक्षण टिकवण्यासाठी आज रोडवर आलाय. त्याच्यामुळे ह्या माणसाला एकटं पडू देऊ नका. हे माणूस जर एकटा पडला ना तर तुम्हाला तुमच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. एवढंच बोलतो आणि मी माझे लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.